पिंगळा मरण पावली आणि तिच्या शोकसागरामध्ये 12 वर्षापासून भर्तरी स्मशानामध्ये एखाद्या वैराग्यासारखं राहत आहे, एखाद्या अघोऱ्यासारखं 12 वर्ष तिच्या शोकामध्ये स्मशानामध्ये पडून आहे भर्तरी. त्याला या शोकसागरामधून बाहेर काढण्यासाठी एक साधू आलेला आहे. साधूनं त्या भर्तरीची दुरून झालेली अवस्था पाहिली आणि साधूनं त्याच्या अंतःकरणामध्ये असलेलं दुःख ओळखलं. आपण याला कितीही आत्मज्ञानाचा जर बोध दिला, कितीही याला अमृतरूपी ब्रह्मज्ञानाचा बोध दिला, तर पत्नीच्या विरहामध्ये दुःखित झालेला हा राजा याला या शोकसागरामधून बाहेर काढणं सहजासहजी शक्य होणार नाही. यासाठी आपण दुसरीच काहीतरी शक्ल लढवावी लागेल. म्हणून साधू बाजारामध्ये गेला, कुंभारवाड्यामध्ये जाऊन एक मडकं आणलं आणि त्या मडकावर सुंदर असं नक्षीकाम केलं. अतिशय सुशोभित त्या मडक्याला बनवलं आणि मडकं घेऊन स्मशानामध्ये साधू निघालेला आहे. आणि भर्तरी आपल्याकडे पाहत आहे. हे बघून साधू पडला आणि पडल्याबरोबर ते मडकं फुटलं आणि साधू बेशुद्ध अवस्थेमध्ये पडला. शुद्धीवरती आल्यावर साधून सोंग केलं. त्या मडक्याचं नाव ठेवलेलं होतं बाटली. हाय रे दुर्दैवा, माझी बाटली फुटली. किती माझी सोन्यासारखी बाटली होती. काय काय करू आता मी? आता माझ्या जगण्याला अर्थ नाही. देवा, माझे प्राण नेले असते तर बरं झालं असतं, परंतु माझी बाटली फोडायचा नव्हता. मी माझ्या प्राणाहून आवडती बाटली हिला किती जपून ठेवलं होतं, माझी बाटली फुटून गेली. काय करू आता मी? कसं जगू? देवा, मलाही वरी नाही रे बाबा. मला आता जगण्यामध्ये काही, माझ्या जगण्यामध्ये अर्थ उरला नाही. माझ्या जगण्यामध्ये आता रामच राहिलेला नाही. मी जगून आता काय करू? असं सोंग मांडलं. भर्तरी तिकडून पाहतोय. भर्तरी हसला आणि त्याला राहावलं नाही. त्या साधू जवळ येऊन म्हणतो, हे साधू महाराज, संसारामध्ये नाशवंत पावणारी वस्तू साधारण मडकच ते, आणि 4-2 पैसे दिल्यानंतर बाजारामध्ये पुन्हा भेटणार मडक, त्यासाठी एवढा शोक कशाला? आणि मुळामध्ये तुम्ही साधू आहात आणि साधूसाठी एवढा शोक, एका क्षुल्लक अशा नाशवंत वस्तूसाठी एवढा शोक करताय. विरक्तावस्था प्राप्त झालेल्या साधूला या संसारातल्या गोष्टीचा मोह एवढा हवाच कशाला? असा प्रश्न भर्तरीने त्या साधूला म्हणाल्यावर साधू म्हणतात, माझं दुःख तू जाणू शकत नाहीस रे बाबा, आणि मला एवढं तू सांगत आहेस की या संसारातल्या गोष्टीसाठी एवढं दुःख कशाला? तूही 12 वर्षापासून दुःखामध्येच या ठिकाणी पडलेला आहेस. आणि आपल्यावर असं बोललेलं ऐकून भर्तरी म्हणाला, महाराज, माझं दुःख आणि तुमच्या या क्षुल्लक अशा या मडक्याची बरोबरी नाही लागू शकत. माझं दुःख वेगळं आहे. असं म्हणाल्यावर साधू म्हणाला, नाही रे बाबा, तुझं आणि माझं दुःख सारखंच आहे. दोघांमध्ये चांगलीच या ठिकाणी वादविवाद सुरू झाला. भर्तरी म्हणाला, माझ्या पिंगळेचा तुम्ही या क्षुल्लक अशा मडक्यासोबत तुलना करता. बाजारामध्ये पैसे देऊन अशा हजारो मडके मी तुम्हाला विकत घेऊन देऊ शकतो, परंतु माझी पिंगळा वापस येऊ शकत नाही. तो साधू म्हणाला, अरे, तुझ्या लाखो पिंगळा, तुझ्या पिंगळीसारख्या लाखो पिंगळा मी एक क्षणार्धामध्ये तुला दाखवू शकतो, तयार करू शकतो, परंतु माझं हे मडकं पुन्हा येणार नाही रे बाबा. माझी बाटली लई चांगली होती. दोघांमध्ये स्मशानामध्ये वादविवाद सुरू आहे. आणि राजाने म्हणला, साधू, लई मोठं मोठं बोलतोयस आणि या अशा थापा पुष्कळ झाल्या ह्या थापा, आणि खरंच जर तुझ्यामध्ये सामर्थ्य असेल तर करून दाखव. आणि तो साधू म्हणतो, आणि मी असं केलं तर तू काय करशील? राजा ताटकन उभा राहिला आणि राजा म्हणतो, हे समक्ष या पृथ्वी तलाच्या भूदेवांनो, या समस्त पशु पक्ष्यांना मी साक्षी मानून आज या ठिकाणी शपथ वाहतो, आज या ठिकाणी प्रतिज्ञा करतो, तू जर तुझं बोलणं साच करून दाखवलं, खरं करून दाखवलं, तर मी माझं संपूर्ण राज्य तुला देईन.
कोण आहे हा राजा भर्तरी, याची संपूर्ण कथा काय आहे आणि कोण आहे हा साधू जो राजाला दुःखाच्या शोकसागरामधून बाहेर काढण्यासाठी स्मशानामध्ये आलेला आहे. संपूर्ण कथा जाणून घेऊया नवनाथ भक्तिसाराच्या 29व्या अध्यायामध्ये. रामकृष्ण हरी. हरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवा. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठविता घडो पुण्यराशी. नमस्कार माझा तया संत श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. संत श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया. संत श्री ज्ञानेश्वर महाराजांना मनोभावे वंदन करून कथेला सुरुवात करूया. श्री नवनाथांना वंदन करून कथेला सुरुवात करूया. नवनाथ भक्तिसाराच्या 29व्या अध्यायामध्ये भर्तरीची विरक्त अवस्था दाखवलेली आहे. आपली पिंगळा आपल्याला सोडून गेली आणि पिंगळेच्या शोकसागरामध्ये बुडालेला भर्तरी 12 वर्ष झालं स्मशानामध्ये खितपट पडलेला आहे. 12 वर्षापासून त्याचा शोक काही कमी होतच नाही. माझी पिंगळा मला सोडून गेली, आता मी जगून काय करू? नको मला राज्यभार, नको मला हे पद, आणि नको मला संसारातला उठाठेव. माझी पिंगळा मला सोडून गेली, माझ्या संसारातलं सर्वस्व हरवलं. माझ्या संसारामध्ये जे काही होतं ते माझी पिंगळा होती, ती मला सोडून गेली. आता मी काय करू? तिच्या शोक सागरामध्ये, त्या शोक सागरामध्ये आपला पुत्र पडलेला आहे, दुःखामध्ये बुडून गेलेला आहे. आपल्या पित्याला पाहवलं नाही आणि भगवान सूर्यदेव खाली पृथ्वी तलावरती येऊन दत्तात्रेयांना सांगतात, भर्तरीला दुःखातून काढा. कालच्या अध्यायामध्ये ही संपूर्ण कथा श्रवण केली. भगवान दत्तात्रेयांनी सांगितलं, आपण चिंता करू नका, भर्तरीला मी दुःख सागरामधून बाहेर काढतो. माझा शिष्य मचिंद्रनाथ, मचिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ अतिशय प्रतापवंत आहे आणि गोरक्ष या दुःख सागरातून भर्तरीला बाहेर काढत.
श्री गुरु मच्छिंद्रनाथांना गर्भगिरीवरती ठेवून गोरक्षनाथ तीर्थभ्रमण करत निघालेले आहेत. जागोजागी तीर्थांना भेटी देत, संपूर्ण देवी देवतांचे दर्शन करत, तीर्थभ्रमण करत 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 गोरक्षनाथ गिरनार पर्वतावरती येऊन पोहोचले. गिरनार पर्वतावर आल्यानंतर दत्तात्रेयांची भेट घेतली, दत्तात्रेयांचं दर्शन घेतलं आणि अतिशय त्यांच्या मनाला समाधान प्राप्त झालं. श्री गुरु दत्तात्रेयांची भेट झाल्यावर दत्तात्रेय महाराजांनी त्यांचं क्षेमकुशल विचारलं. या गोरक्षनाथा, सगळं क्षेमकुशल बरं आहे ना? दोघांची वार्तालाप झाली आणि दोघांची भेट झाल्यानंतर दत्तप्रभू गोरक्षनाथाला म्हणतात, गोरक्षनाथा, माझं एक तुमच्याकडे काम आहे. माझा शिष्य जसा गोरक्षनाथ आहे, मच्छिंद्रनाथ आहे, त्याचप्रमाणे भर्तरी माझा एक शिष्य आहे आणि त्याची पत्नी त्याला सोडून गेलेली आहे. पत्नीच्या शोकसागरामध्ये बुडालेला भर्तरी, काहीही करून त्याला या दुःखामधून बाहेर काढा आणि त्याला नाथ संप्रदायाची दीक्षा द्या. श्री गुरुची आज्ञा मिळाली. गोरक्षनाथाने मनोभावे दत्तप्रभूंना वंदन केलं. दत्तप्रभूंना गोरक्षनाथ म्हणतात, भगवान श्री दत्तात्रेय, आपला अनुग्रह प्रत्यक्षात माझ्यावरती असताना अहो त्या दुःखातून बाहेर काढायचं अवघड काय आहे? तुमच्यासारखा प्रतापवंत गुरु माझ्या पाठीशी असताना आणि या गुरुवर्याची कृपेचा हात माझ्या पाठीवर असताना कुठल्या गोष्टीचं अशक्य अशी कुठली गोष्ट आहे? आणि आपली कृपा जर माझ्या पाठीमागे असेल तर या संसाराच्या दुःखामध्ये अडकलेल्या या भर्तरीला, भर्तरी नावाच्या या लोखंडाला हा परीस स्पर्श करून त्याच्या आयुष्याचं सोनं करून टाकलं. गोरक्षनाथांनी अतिशय मनोभावे दत्तात्रेयांना वंदन केलं आणि मनोभावे वंदन करून आपल्या कार्यभारासाठी निघाले. मजल दर मजल, मजल दर मजल करत नाना तीर्थक्षेत्रांच्या भेटी घेत, देवी देवतांची दर्शन घेत गोरक्षनाथ अवंती नगरीमध्ये येऊन पोहोचले. अवंती नगरीमध्ये आल्यानंतर थेट स्मशानाकडे वाटचाल धरली. कोण आहे भर्तरी पाहूया तरी. आणि संसाराच्या शोकसागरामध्ये पडलेला हा भर्तरी 12 वर्ष झालं विरहाच्या अवस्थेमध्ये आहे असं दत्तात्रेयांनी सांगितलं. खरंच म्हणले, बघूया तर भर्तरी तो कसा आहे आणि काय याला एवढी विरक्त अवस्था संसारामध्ये प्राप्त झालेली आहे. संसाराच्या मायेमध्ये अडकलेला तो भर्तरी पहावा आहे तरी कसा, म्हणून स्मशानाजवळ आले आणि दुरून पाहिलं. 12 वर्ष झालं पत्नीसाठी शोक करत असलेला भर्तरी, त्याचं सगळंच्या सगळं शरीर सुकून गेलं होतं. जीर्ण झालेले वस्त्र त्याच्या अंगावरचे झटावळलेले आहेत. 12 वर्षापासून केस विंचरलेले नाहीत. चेहऱ्यावरती वाईट अशी कळा आलेली आहे आणि हाडा मांसाचा देह, सगळेच सगळं मांस हाडाला चिटकून गेलेलं आहे. पशु पक्षाप्रमाणे जीवन जगणारा तो भर्तरी पाहिला आणि गोरक्षनाथाचं मन कळवळून आलं. भर्तरीची दुःखावस्था पाहिली आणि काय शोक आहे, काय पत्नीवरती यांनी जीव लावला होता. भर्तरीची पत्नी भर्तरीला सोडून गेली आणि गोरक्षनाथाला अतिशय दुःख झालं, वाईट वाटलं. आपल्या पत्नीच्या दुःखामध्ये होरपळून गेलेला हा राजा, याला आज आपण कितीही जरी आत्मज्ञानाचा बोध दिला, कितीही आत्मज्ञानाचा जर उपदेश केला, तर हे आत्मज्ञान भर्तरीला लागू पडणार नाही. ब्रह्मज्ञान कोणाला लागू होतं?
जो दुःख सागरामध्ये पडलेला नाही आहे. संसारामध्ये गुरफटलेल्या प्राण्याला ब्रह्मज्ञानाचं ज्ञान अमृत पाजायचं कसं? पत्नीसाठी तडफडत असलेलं त्याचं जीव, त्याचं शरीर गोरक्षनाथांनी पाहिलं. काय करावं? ग्रंथकर्ते उपदेश करून सांगतात. ओव्या उपदेशांच्या लिहिलेल्या आहेत. श्रोते हो, वाळलेली भाजी ज्याप्रमाणे कामाला येत नाही, खापर आहे, खापराला जर परिसाचा स्पर्श केला तर त्या खापराचं सोनं होत नाही. ब्रह्मदेवानं जर एखाद्याच्या नशिबामध्ये दारिद्र्य जर लिहिलेलं आहे तर त्याला व्यापारामध्ये यश येत नाही, त्याला संसारामध्ये यश येत नाही. आणि त्याच्या नशिबी जर दारिद्र्यच लिहिलेलं जर असेल तर त्याला सुख प्राप्त कसं होणार? कारल्याची भाजी कडू आहे. कारल्याचा मुळातच गुणधर्म कडू आहे. आणि त्या कारल्याच्या बुडाला साखरचं आळ जर केलं, किती पोते साखर त्या आळ्यामध्ये विरघळावी लागेल म्हणजे कारलं या ठिकाणी गोड होईल. मुळात जसा कारल्याचा गुणधर्म कडू आहे, कितीही पोते त्याच्या बुडाला साखर ओतली, आळ करून कितीही साखर कारल्याच्या वेलाला जर विरघळवून ओतली तरी सुद्धा त्याचा गुणधर्म गोड होणार नाही, तरी सुद्धा त्याला गोड कारले लागणार नाहीत. मुळात त्याचा गुणधर्मच कडू आहे. संसाराच्या सागरामध्ये, संसाराच्या दुःखामध्ये भले भले जीव अडकून राहिलेले देवादिक दुर्मिळ नारायणाचे अवतार असलेले, अहो नवनारायणाच्या अवतारासहित सुद्धा या संसारामध्ये आले आणि संसारामधून बाहेर त्यांना पडता आलं नाही. आणि सद्गुरूची कृपा ज्यावेळी त्यांच्यावरती झाली त्यावेळी संसाराच्या या चक्रव्यूहामधून बाहेर पडले. सूर्यदेवतांचा अवतार एक अगस्ती आणि एक हा भर्तरी. अर्ध आयुष्य गेलं संसारामध्ये. दत्तात्रेयांनी अनुग्रह केल्यानंतर सांगितला होता, गुरुवर्य 12 वर्षानंतर मी तपश्चर्या करण्यासाठी येईल आणि आपला अनुग्रह प्राप्त करून घेईन. अनुग्रह प्राप्त करायचं तिकडेच गेलं. पिंगळ्या भर्तरीला सोडून गेली आणि पिंगळेच्या दुःखामध्ये रात्रंदिवस खितपत पडलेला भर्तरी, अतिशय त्याची दुःखित अवस्था. गोरक्षनाथ विचार करताय काय करावं लागेल. आणि हा ज्या प्रकारच्या दुःखामध्ये आहे, आत्मज्ञानाचा बोध त्याला कितीही जरी पाजला, कितीही ज्ञान अमृत जरी पाजलं तर त्याला ते लागू होणार नाही आणि तो या दुःख सागरामधून बाहेर पडणार नाही. आपल्याला काहीतरी दुसरी युक्ती करावी लागेल. गोरक्षनाथांनी विचार केला, एक आयडिया करावी म्हटले. सरळ बाजारामध्ये गेले, कुंभारवाड्यामध्ये गेले आणि कुंभारवाड्यामधून एक मडकं घेतलं. त्या मडक्यावरती नक्षीकाम केलं आणि गोरक्षनाथ सुंदर सजवलं त्या मडक्याला. ते मडकं घेतलं आणि मडकं घेऊन सुंदर सजावट करून स्मशानाकडे निघाले गोरक्षनाथ. वाटेमध्ये आल्यानंतर गोरक्षाची नजर आपल्याकडे आहे का नाही पाहिलं आणि गोरक्षनाथ आपल्याकडे पाहत आहे, आपलं भर्तरी आपल्याकडे पाहत आहे हे गोरक्षनाथांनी पाहिलं आणि अटकळून पडल्याचं नाटक केलं आणि अटकळून त्या ठिकाणी गोरक्षनाथ पडले आणि ते मडकं फुटलं. त्या मडक्याला त्यांनी बाटली असं नाव दिलं होतं आणि ते बेशुद्ध पडले. आणि शुद्धीवरती आल्यावर उठून बघितलं, आपलं मडकं फुटलेलं आहे. आणि गोरक्षनाथाचा या ठिकाणी बघा कसा आकांत आहे. भगवंताला म्हणतात, हाय बाबा माझी बाटली फुटली, हाय रे दुर्दैवा, नशिबा काय झालं भगवंता, किती या माझ्या बाटलीवर माझा जीव होता,
रात्रंदिवस मी हिच्याकडे पाहत राहायचो आणि माझ्या या आंधळ्याची काठी आज फुटून गेली. या आंधळ्याचा आधार आज हरवला. आता या जगण्यामध्ये काही अर्थ नाही. परमेश्वरा, मला जगण्याची इच्छा नाही. माझी बाटली फुटून गेली. आता मी काय करू? असा शोक, असा आकांत गोरक्षनाथांनी मांडला. भर्तरी तिकडून पाहत आहे. साधू आहे. साधू संसारामधून विरक्त झालेले असतात आणि संन्याशाला, साधूला नुसत्या उपाध्या कशाला होऊ गेल्या? संसारामधून विरक्त झालेल्या साधूंना या संसारातील वस्तूंचा, गोष्टींचा मोह हवाय तरी कशाला? भर्तरी मनामध्ये विचार करत आहे. आणि साधू म्हणायचं, संसारामधून विरक्त आहे असं दाखवायचं आणि क्षुल्लक अशा गोष्टीसाठी शोक करत शोकसागरामध्ये पडायचं. कशाला हवंय एवढा शोक एवढ्या मडक्यासाठी? गोरक्षनाथ छाती बडवून रडू लागले. गडबडा गडबडा धरणीवरती लोळू लागले. माझी बाटली मला सोडून गेली. आता मी कसं जगू? आणि आरडाओरड करून सगळ्या त्या स्मशानामध्ये एकच आकांत पसरला. बाटली गेली, बाटली गेली, माझी बाटली फुटली, माझी बाटली फुटली. दुरून भर्तरीने पाहिलं, हसले आणि त्यांना राहावलंच नाही. तिथून उठले आणि गोरक्षाच्या जवळ येऊन म्हणतात, हे साधू महाराजा, अरे या क्षुल्लक अशा नाशवंत गोष्टीसाठी एवढा शोक कशाला करता? आणि 4-2 रुपयाचं मडकं ते, त्याच्यासाठी एवढा शोक कशाला हवाय? आपण एवढा जीवाचा आकांत करताय आणि बाटलीसाठी एवढं रडताय? काय मला आपल्या या बाटलीबद्दल आपली असलेली आसक्ती याच्यावरती पाहून मला हसू येते. गोरक्षनाथ ऐकतोय. गोरक्षनाथांनी ऐकलं आणि गोरक्षनाथ म्हणतात, बाबा रे, माझ्या या बाटलीचं दुःख काय आहे मलाच माहिती आहे. आणि तुला काय सांगू आणि कशा प्रकारे मी सांगू? माझ्या मनामध्ये हिच्याविषयी किती प्रेम होतं आणि हा माझा किती आधार होती. काय सांगू बाबा तुला? जा म्हणले, जा, तुझं बघ म्हणले कामधंद्याचं. आणि माझं दुःख काय आहे तू जाणू शकणार नाहीस बाबा. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आणि माझं दुःख काय आहे तुला कसं सांगू? माझं दुःख तू समजू शकणार नाहीस राजा, जा. गोरक्षनाथांनी सांगितलं आणि म्हणतात, आणि तू मला उपदेश देत आहेस, मला समजावून सांगत आहेस की या क्षुल्लक अशा या मडक्यासाठी एवढा शोक करता तरी कशाला? आणि तुझं काय माझ्यापेक्षा विपरीत आहे? तू सुद्धा 12 वर्ष झालं आपल्या पत्नीच्या विरहामध्ये, आपल्या पत्नीच्या दुःख सागरामध्ये पडलेला आहेस म्हणले. सगळा राज्यपाठ सोडून दिला आणि पत्नीच्या दुःखासाठी या स्मशानामध्ये राहतोयस 12 वर्ष झालं. माझं आणि तुझं दुःख काय ते विपरीत आहे. दोघांची सारखीच गत आहे. भर्तरीनं ऐकलं. महाराज म्हणला, माझ्या पिंगळीची तुलना तुमच्या या क्षुल्लक अशा मडक्यासोबत करू नका. माझी पिंगळा प्राणाहूनही आवडणारी माझी पिंगळा आणि माझा तिच्यावरती अत्यंत जीव होता. ती माझ्यावरती खूप प्रेम करायची. रात्रंदिवस तिच्याशिवाय मला एक क्षणभर सुद्धा तिला सोडून करमत नव्हतं. मला 1200 पत्नी आहेत, परंतु त्या सर्वांमध्ये प्रिय असणारी माझी पिंगळा आज मला सोडून गेलेली आहे. आणि माझ्या पिंगळीची तुलना या तुच्छ अशा मडक्यासोबत करता. संसारामध्ये नाशवंत असणार ही वस्तू आहे म्हणले मडक. अहो काय, मी जर या ठिकाणी ठरवलो तर असे हजारो मडके तुम्हाला आणून देऊ शकतो, परंतु माझी पिंगळा परत येऊ शकणार नाही. मरण पावली माझी पिंगळा, मला सोडून गेली.
गोरक्षनाथांनी ऐकलं आणि गोरक्षनाथ भर्तरीला म्हणतात, राजा, हजारो मडके तू घेऊ शकशील रे, परंतु त्या माझ्या मडक्यासारखं मडकं नाही. आणि काय तुझी पिंगळा 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 तू सांगलायस म्हणजे काय पिंगळा पिंगळा म्हणत आहेस? माझी पिंगळा अशी, माझी पिंगळा तशी, आणि माझी पिंगळा खूपच चांगली होती, लईच माझा जीव होता. अरे म्हणले, मी जर या ठिकाणी ठरवलंच तर लाखो पिंगळाच्या अशा राशी उभारीन म्हणले, हजारो लाखो पिंगळा मी तयार करीन. आणि गोरक्षाचं ते बोलणं ऐकलं आणि भर्तरीला आश्चर्य वाटलं. भर्तरीला दुसऱ्याच क्षणार्धामध्ये संशयही भर्तरीच्या मनामध्ये उत्पन्न झाला. साधू महाराज, बोलणं खूप सोपं असतं. एखादा जर जीव या संसारामधून परमेश्वराजवळ गेला तर त्याला वापस आणणं शक्य नाही. साधू महाराज, आपण हे गोष्टी बोलत आहात, आपण सगळ्या या गोष्टी सांगत आहात, आणि आपण बोललेलं जर आपण खरंच जर करून दाखवलं तर आपल्या बोलण्याला अर्थ आहे. नाहीतर आपलं बोलणं त्या मृगजळाप्रमाणे आहे. कसं समुद्रापेक्षाही विशाल दिसणारं असं ते मृगजळ आहे, परंतु ते मृगजळ प्राण्याची तहान भागवू शकत नाही, आपली तहान भागवू शकत नाही. आणि आपलं जर बोलणं हे खरंच जर साज केला तर या आपल्या शब्दाला किंमत आहे, आपल्या या बोलण्याला किंमत आहे. गोरक्षनाथांनी ऐकलं, म्हणले, हाच डाव आहे. म्हणले, हाच डाव आहे. आपण साधून याला या अवस्थेमधून बाहेर काढू शकतो. गोरक्षनाथांनी म्हटले, काढतो म्हणले, मी जे बोललेलं आहे ते बोलणं खरं करून दाखवतो, परंतु त्या बदल्यामध्ये काय, मला काय मिळेल आणि तू काय करशील मी खरंच करून दाखवलं तर? भर्तरी सावध झाला आणि सावध झालेला भर्तरी म्हणतो, हे पंचमहाभूतांनो, हे समक्ष देवी देवतांनो, तुम्हा समक्ष, हे पशुपक्ष्यांनो, सर्वांच्या समक्ष मी आज शपथ वाहतो, जर या साधून हा जो बोलत आहे तसंच जर करून दाखवलं तर मी माझं संपूर्ण राज्य याला दान देईन. आणि जर या साधून हा जो बोलतोय तसं जर खरं नाही करून दाखवलं तर हा जन्मांतापर्यंत नरकामध्ये खितपत पडून राहील. मी माझं जे बोललेलं बोलणं आहे, मी जर हे बोलणं खरं नाही करून दाखवलं तर माझे पूर्वज लाखो वर्षापर्यंत नरकामध्ये खितपत पडतील आणि मी सुद्धा या ठिकाणी शतजन्माचा नरकवास भोगीन. राजाचं हे वचन गोरक्षनाथांनी ऐकलं आणि गोरक्षनाथांनी आता आपला काय प्रभाव आहे, आपलं काय सामर्थ्य आहे भर्तरीला दाखवायचं आणि याला या पिंगळेच्या शोक सागरामधून बाहेर काढायचं. गोरक्षनाथांनी ठरवलं. काय करतात गोरक्षनाथ? आपल्या झोळीमधून भस्म बाहेर काढलं, कामिनी अस्त्राचा जप केला आणि मंत्र विभूती आकाशामध्ये भिरकून दिल्याबरोबर हजारो पिंगळा तयार झाल्या आणि जशास तशा आपल्याच पिंगळेसारख्या दिसणाऱ्या पिंगळा राजांनी पाहिलं आणि तोंडामध्ये बोटच घातला. अरे म्हणले, ह्या तर आपल्याच पिंगळा आहेत आणि माझ्या पिंगळीसारख्याच पिंगळ्या दिसणार आहेत. आणि राजाला हे सत्यामध्ये आहे, हे खरं आहे का हे स्वप्न आहे, राजाला काहीच कळायला तयार नाही. आश्चर्यचकित झालेला राजा तोंडामध्ये बोट घालून पाहत आहे. हजारो अशा पिंगळा दिसत आहेत आणि आपल्याच पिंगळेसारख्या दिसणाऱ्या त्या स्त्रिया पिंगळाच आहेत का दुसऱ्या कोणी आहेत, आपण परीक्षा घेऊन पाहावं. म्हणून राजाने काय केलं, सगळ्याच्या सगळ्या पिंगळा राजाच्या भोवती घोळका घालून बसलेले आहेत आणि राजाने परीक्षा घेऊन बघावं म्हणल्या, ह्या आपल्याच पिंगळा आहेत का? संसारामध्ये पती पत्नी संसार करत असताना आपल्या पतीच्या काही खानाखुणा
पत्नीला माहित असतात. संसार करत असताना आपल्या पत्नीसोबत पतीनं गुज गोष्टी बोललेल्या असतात, गुह्य गोष्टी, ज्या गोष्टी फक्त त्या दोघांनाच माहित असतात. त्यांच्या शरीरावरती असलेल्या खुणा, गुप्त जागी असलेले तीळ, अशा काही खानाखुणा असतात ज्या फक्त पतीच्या पत्नीलाच माहित असतात आणि पत्नीच्या पतीलाच माहित असतात. आणि भर्तरीने खानाखुणा विचारायला सुरुवात केली. ज्या गुह्य गोष्टी होत्या त्या फक्त पिंगळेला आणि भर्तरीला या दोघांनाच ठाऊक होत्या. त्या गोष्टी पिंगळेसोबत चर्चा करू लागला. हजारो पिंगळा आपल्या भोवती बसलेल्या आहेत. एकापैकी त्या पिंगळेला विचारल्या, मनामध्ये ज्या गुह्य गोष्टी होत्या त्या विचारल्या. त्या सगळ्या पिंगळांनी सांगितल्या. आणि राजाला खरं काय ते कळालं. राजाच्या लक्षात आलं, ह्या सगळ्या जे पिंगळा आहेत ते आपलीच पत्नी आहे आणि आपल्याच पिंगळा आहेत. राजांनी संपूर्ण वृत्तांत जाणून घेतला आणि पिंगळा समोर आली. राजाला म्हणते, महाराज, 12 वर्ष झालं आपण माझ्या या दुःखामध्ये तळमळ करत आहात. 12 वर्ष झालं आपला देह बघा किती कृश होऊन गेलेला आहे. सगळं तुमचं शरीर कृश झालेलं आहे. 12 वर्ष आपण माझ्या शोकामध्ये पडलेले आहात. आणि काय साध्य झालं आपल्याला? 12 वर्षापासून आपण माझा शोक करताय, माझ्या नावाचा जप करताय, नामस्मरण करताय. साध्य काय झालं आपल्याला? एका क्षणार्धामध्ये या गोरक्ष जतीमुळं मला या ठिकाणी पृथ्वी तलावरती प्रगट व्हावं लागलं. आणि अशाश्वत असणाऱ्या या गोष्टीबद्दल आपण दुःख व्यक्त करता. काय साध्य होणार आहे हे दुःख करून? संसारामध्ये संसार करत असताना प्राणी मात्राला अनेक दुःखांना सामोरं जावं लागतं. अनेक अशा काही गोष्टी होतात. अहो, ज्यांच्या आयुष्यामध्ये कोणी नाही, ज्यांना फक्त एक आई शिल्लक राहिलेली आहे आपली म्हणायला, त्यांची आई ती जर सोडून गेले तर आईच्या दुःखामध्ये बुडून जातात. संसारामध्ये आलेला प्रत्येक जीव, प्रत्येकाला एक ना एक दिवस या भूतलावरून आपली यात्रा संपवायची आहे. सुंदर असा दृष्टांत या ठिकाणी द्यावासा वाटतो. सुंदर अशी कन्या आहे. आई वडिलाच्या घरची राजकुमारी असलेली, सगळ्या गोष्टींचा लाड कौतुक आई वडिलांनी सांगून लहानाचं तिला मोठं केलं. आणि एके दिवशी सुंदर असा वर पाहून तिचा विवाह लावून दिला. अतिशय सुखाने दोघांचा पती पत्नींचा संसार सुरू होता. थाटामाटामध्ये दोघांचा संसार सुरू होता. आणि संसार म्हटल्यानंतर क्षुल्लक अशा कारणावरून भांडणं होतात पती पत्नीमध्ये. त्या दोघांमध्ये भांडणं व्हायची, परंतु ती पुन्हा दोघं एकत्र यायची. बघता बघता 4 वर्ष उलटून गेली आणि त्यांना सुंदर असा पुत्र जन्माला आला. कालांतराने काही वर्ष उलटून गेल्यानंतर त्यांना 2 सुकुमार अशा कन्या झाल्या. सुंदर चालू होता हो संसार. तारुण्य अवस्थेमध्ये असलेले ते दाम्पत्य एक दिवस काळाने आपला डाव साधला आणि त्या दोघांचा सुंदर आणि व्यवस्थित चालू असलेला संसार, त्या पत्नीचा पती मरण पावला. अतिशय दुःख सागरामध्ये पडली ती. माझे लहान लहान बाळ आहेत, सुंदर अशा 2 कन्या आहेत आणि माझा पती मला सोडून गेला. मी कुणाकडे बघून जगायचं? अत्यंत दुःख अवस्थेमध्ये शोक सागरामध्ये बुडालेली पत्नी
ती शोक करत आहे आपल्या पतीसाठी, परंतु विधीच कसं आहे, विधात्यापुढे कोणाचं काही चालत नाही. संसारामध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस या इहलोकीची यात्रा संपवावीच लागते. ती पत्नी आपल्या पतीसाठी शोक करत आहे. भयंकर असणारा हा काळ क्षणार्धामध्ये आपला वेळ ग्रासत करत आहे. क्षणोक्षणी काळ वाट याची पाहे आणि अजून किती आहे अवकाश. क्षणार्धामध्ये मृत्यूकडे जाणारा हा देह, हा जीव आपलं बोलावणं येताच या इहलोकीची यात्रा संपवून जातो. त्यामुळे आपल्याकडे जितकी दिवस आहेत तितके दिवस सत्कार्यासाठी लावावं. देवे दिला देह भजना गोमटा. भजनासाठी सुंदर असा देह भगवंतांनी दिलेला आहे. संसार आहेच, परंतु त्या संसारामध्ये काहीसा वेळ काढून भगवंतासाठी द्यावा. मनोभावे भगवंताची पूजा करावी, सेवा करावी. अहो ज्यानं एवढा सुंदर देह दिला त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी, आभार व्यक्त करावे. आणि त्याच्या पुढे कोणाचं काही चालत नाही बरं का. शक्य होईल तेवढे शुद्ध कर्म करावेत आणि अशी सुंदर कर्म केले तरच त्याला त्या कर्माची चांगली फळं मिळतील. असो हा वृत्तांत. इकडे या स्मशान भूमीमध्ये राजाच्या भोवती सर्वत्र पिंगळा बसलेले आहेत. त्यांचा संवाद सुरू आहे. पिंगळा राजाला म्हणते, राजा, या दुःख सागरामधून बाहेर पडा. संसारामध्ये असलेली प्रत्येक गोष्टी नाशवंत आहे. देह सुद्धा हा नाशवंत आहे आणि तुम्ही सावध व्हा. नाशवंत देह, जाणार सकळ आयुष्य खातो काळ, सावधान. आणि क्षणोक्षण हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. संसारामध्ये अडकून राहू नका. आणि काय तुम्ही या शोक सागरामध्ये पडलेला आहात? काय आपली अवस्था करून घेतलेली आहे? काय आपलं पद आहे? काय आपली मान मर्यादा आहे? सगळं सोडून दिलात आणि माझ्यासाठी शोक व्यक्त करत 12 वर्ष झाले या स्मशानामध्ये पडून आहात एखाद्या पिशाच्या प्रमाण. आणि संसारामधून सगळ्या गोष्टींचा मोह सोडून द्या आणि तुम्ही दुःखातून सावरा बरं. पिंगळेचं बोलणं भर्तरीनं ऐकलं. गोरक्षनाथ या ठिकाणी थांबलेला आहे. गोरक्षनाथांनी सांगितलं, राजा काय करायचं आता तू ठरव. असंख्य या ठिकाणी मी पिंगळा निर्माण केलेले आहेत. त्यांना या ठिकाणी मी पृथ्वी तलावरती आणलेला आहे. आता राजा तू काय कर. आता तू 12 वर्ष झालं पिंगळा 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 म्हणून इथं रात्रंदिवस पिंगळीसाठी होतास. आता हजारो पिंगळा मी तयार करून दिलेले आहेत. जा म्हणले आता सुखाने यांच्यासोबत संसार कर. भर्तरीनं त्यांचं बोलणं ऐकलं आणि भर्तरींना त्यांच्या बोलण्यामधलं गूढ काय आहे ते लक्षात आलं. भर्तरीने हात जोडले आणि गोरक्षनाथाच्या पायावरती मिठी घालून भर्तरी म्हणतो, महाराज, एका पिंगळेसाठी आजपर्यंत या स्मशानामध्ये पिंगळेसाठी रात्रंदिवस नामस्मरण करत पिंगळा 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 म्हणत तडफडत असलेला हा देह, हा जीव, क्षणार्धामध्ये आपण हजारो पिंगळा निर्माण केल्या आणि एका पिंगळेसाठी मला या संसारामध्ये एवढं दुःख भोगावं लागलं. एवढं दुःख मला प्राप्त झालं. नको हा संसार महाराज मला. आणि पुन्हा त्या संसारामध्ये नका मला या संसारामधून बाहेर काढा. आणि कृपा करून म्हटले, भगवान श्री दत्तात्रेयांनी माझ्यावरती थोडासा अनुग्रह केला होता आणि मला 12 वर्षानंतर योग दीक्षा देईन असं मी गुरूंना म्हणालो होतो.
परंतु हा अभागी जीव पिंगळेच्या दुःखामध्ये अडकून या स्मशानामध्ये 12 वर्षापर्यंत राहिला. आणि कृपा करून मला भगवान श्री दत्तात्रय यांची भेट घडवून द्या. आणि नको हा आता संसार, बस झाल्या या संसाराच्या गोष्टी. महाराज आपण माझ्यावरती कृपा करा आणि या संसारामधून मला बाहेर काढा. गोरक्षनाथाचं बोलणं, पिंगळेचं बोलणं, त्यांना झालेली ती त्यांच्या बोलण्यातून विरक्त अवस्था प्राप्त झाली होती, परंतु थोडीशी प्राप्त झाली होती. कारण जोपर्यंत सद्गुरूचा अनुग्रह लाभत नाही, जोपर्यंत सद्गुरूच्या कृपेचा हात मस्तकी पडत नाही, तोपर्यंत साधकाला या देहामधून मुक्ती नाही मिळत. तोपर्यंत साधकाला या जीवामधून नाही मुक्ती मिळत. सद्गुरूच्या कृपेशिवाय ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही आणि ब्रह्मज्ञानाशिवाय या देहाला मुक्ती लाभत नाही. ही गुरुमुखींची वाक्य आहेत. गोरक्षनाथाचा प्रताप पाहिला. क्षणार्धामध्ये हजारो पिंगळा निर्माण केल्या आणि महाभारताचं युद्ध चालू असताना धृतराष्ट्र सुद्धा आपल्या पुत्राच्या स्नेहापोटी, आपल्या पुत्राच्या प्रेमापोटी त्यांच्यासाठी दुःख व्यक्त करत असलेला धृतराष्ट्र, त्याची सुद्धा भर्तरी सारखीच अवस्था झाली होती. परंतु भगवान श्री व्यासांनी क्षणार्धामध्ये त्याच्या मृत झालेल्या सर्वांच्या सर्व पुत्रांचं दर्शन देऊन त्याला त्या ब्रह्मज्ञान देऊन त्याला दुःख सागरामधून बाहेर काढलं. महाभारतामध्ये धृतराष्ट्राची झालेली ती अवस्था, त्या अवस्थेमधून त्याला भगवान श्री व्यासांनी बाहेर काढलं. महाभारताची कथा, संपूर्ण कथा आपण हे झाल्यानंतर जाणणार आहोत. महाभारतात असलेलं सगळं वर्म आपण जाणून घेणार आहोत. आपल्या हिंदू धर्मामधले सगळेच्या सगळे ग्रंथ, रामायण, महाभारत, भक्तिविजय, पांडव प्रताप, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, या देहानं जेवढं काही शक्य होईल तेवढ्या तरी ग्रंथाचं सारामृत आपण श्रवण करण्याचा, आपण घेण्याचा प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून करू. कसा आहे, नाशवंत देह आहे आपलं. जिथपर्यंत आयुष्य आहे, जेवढा या ठिकाणी प्रयत्न होईल तेवढा साध्य करून आपल्या सर्व धर्मग्रंथांचं साररूपी अमृत आपल्याला देण्याचा प्रयत्न करेन. आणि महाभारताच्या कथा संपूर्ण आपण नवनाथ भक्तिसारानंतर शिवलीलामृत, पवित्र अशा शिवलीलामृत ग्रंथाचं आपण श्रवण करणार आहोत. संपूर्ण अध्यायांचं शिवलीलामृताच्या या ठिकाणी श्रवण करणार आहोत, स्मरण करणार आहोत. आणि धृतराष्ट्राची ज्याप्रमाणे युद्धभूमीवरती अवस्था झाली होती, भगवान श्री व्यासांनी त्या अवस्थेमधून बाहेर काढलं. त्याचप्रमाणे भर्तरीची झालेली अवस्था, या अवस्थेमधून गोरक्षनाथांनी बाहेर काढलं. आणि हा जती, हा साधू साधारण नाही आहे. क्षणार्धामध्ये यांनी एवढ्या पिंगळा निर्माण केल्या आणि हाच माझ्या देहाचं, माझ्या जीवाचं कल्याण करू शकतो. राजाला सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आणि संसारामधून थोडासा विरक्त झाला राजा. भर्तरीनाथाला म्हणतो, गोरक्षनाथाला म्हणतो, भर्तरी साधू महाराज, आपल्या कृपेमुळं मला हजारो पिंगळींचं दर्शन झालं आणि पुन्हा या संसारामध्ये नका, पुन्हा या संसाराच्या सुख आणि दुःखाच्या चक्रामध्ये नकाच. क्षुल्लक अशा, कसा आहे, संसार हा दुःख सागर आहे आणि दुःखाचा वृक्ष आहे. पुढे त्याला काम, क्रोध, मोह, वासना रूपी फळे येतात. ती अतिशय गोड लागतात, खाताना गोड लागतात, परंतु मुळात त्या फळामध्ये विष भरलेलं असल्यामुळं साधकाला पुन्हा अतिशय त्रास देतात होती फळे. भर्तरी म्हणतात, महाराज नकाच म्हणले, हा संसारच नका.
नकाच, हे सुखही नका आणि हे दुःखही नका, नकोय मला आता संसार. आणि आपण ह्या हजारो या ज्या पिंगळा निर्माण केलेल्या आहेत, कृपा करून त्या पिंगळांना अदृश्य करा, नको मला हा संसार. आणि पिंगळेनी सुद्धा सांगितलेलं होतं, हे प्राणनाथा, या दुःखामध्ये, या शोकामध्ये काही नाही आहे, काही प्राप्त होणार नाही आहे. आणि या शोक सागरामधून बाहेर पडा. आणि आपल्यासाठी शाश्वत काय आहे, तर भगवंताचं नाम आहे. शाश्वत अशा गोष्टीसाठी अनुग्रह करा. काय करायचं आहे, मी तुमच्या सोबत संसार करून सुद्धा एक ना एक दिवस मरण पावणारच होते. मला जायचं होतं, मी गेले. आणि आपल्याला सुद्धा एक दिवस जावं लागणार आहे. कृपा करून त्वरा करा, सावध व्हा, आपल्या जीवाचं कल्याण करून घ्या. आणि सामर्थ्यवान असणारा गोरक्षनाथ आपल्याला भेटलेला आहे. आपल्या देहाचं कल्याण करून घ्या. पिंगळेने सुद्धा सांगितलं होतं. भरतरी हात जोडून गोरक्षनाथापुढे उभा आहे. महाराज, या शोक सागरामधून मला बाहेर काढा आणि माझ्यावरती अनुग्रह करा, असं म्हणाल्यानंतर आता भगवान श्री दत्तात्रेयांचा हा शिष्य आहे. आमच्या नाथ संप्रदायामध्ये खूप मान मर्यादा आहेत. गुरुची मर्यादा शिष्याने किती जपलेली आहेत. आणि ज्या अर्थी श्री दत्तात्रेयांनी भरतरीला अनुग्रह दिलेला आहे, त्या अर्थी हा माझा गुरुबंधू आणि हा माझ्या पाया पडतोय. आणि भरतरी गोरक्षनाथाच्या पाया पडायला येत असताना त्याला वरच्यावरी धरलं आणि म्हटले, आपला गुरुबंधू आहे, याच्या पाया पडणं योग्य नाही. आणि गोरक्षनाथ म्हणतात, भरतरी, तुम्हाला भगवान श्री साक्षात दत्तात्रेयांनी अनुग्रह दिलेला आहे. आणि माझे गुरु मचिंद्रनाथ, त्यांना सुद्धा श्री दत्तात्रेयांनी अनुग्रह दिलेला आहे. ज्या अर्थी श्री दत्तात्रेयांचा आपल्याला अनुग्रह प्राप्त झालेला आहे, त्या अर्थी आपण माझे गुरुबंधू. तुम्ही मला प्रणाम करू नका, हो का, माझेच तुम्हाला वंदन. म्हणून मनोभावे प्रणाम भरतरीला केला. भरतरी त्या दुःखामधून बाहेर पडला. कसं आहे, संसार या दुःख सागरामधून बाहेर येण्यासाठी सद्गुरूची कृपा लागतेच. आणि गोरक्षरूपी सद्गुरूची कृपा लाभल्यानंतर 12 वर्ष आपल्या पत्नीच्या विरहामध्ये तळमळणारा तो राजा शोकसागरामधून बाहेर पडला. राजा उठला आणि राजा म्हणतो, महाराज, मी सांगितल्याप्रमाणे माझं जे अवंती नगरिकेचं साम्राज्य आहे, मी तुम्हाला दान देण्याचं बोललेलं आहे, चला साम्राज्याकडे. म्हणून गोरक्षनाथाच्या हाताला धरलं आणि दोघंही अवंती नगरीमध्ये निघाले. राजमहालामध्ये येऊन पोहोचले. सगळ्यांनी पाहिलं, 12 वर्ष या भरतरीच्या मागे लागलो आम्ही, एवढं मागे लागलो आम्ही. चला राजवाड्यामध्ये, चला राजभवनामध्ये चला. आणि काय इकडे शोक करत बसलेला आहात, 12 वर्ष भरतरी आला नाही. आणि आज आलेला पाहून सगळ्यांना आनंद झाला. आणि सोबत त्यांच्या हा कोणता साधू आहे, आणि साधूंना हाताला धरून भरतरी आणत आहे. या साधूचाच काहीतरी प्रताप आहे. आणि या साधूच्या प्रतापामुळेच भरतरी आज राजमहालामध्ये आलेला आहे. आणि आपला भरतरी पुन्हा राजमहालामध्ये राज्यकारभार पाहण्यासाठी आला, असं सगळ्यांना वाटलं. परंतु गोरक्षनाथ आणि भरतरी पुढे आले. राजा विक्रमाने पुढे होऊन अतिशय आदरातिथ्यानं स्वागत केलं. या मुनीवर या, आपण आलात. या अभागी राजाला 12 वर्ष झाले त्याचा भाऊ मिळत नव्हता. 12 वर्ष झालं त्याला या दुःख सागरामधून बाहेर काढेन म्हणत होतो, परंतु माझ्यानं काही शक्य झालं नाही. आपल्या कृपेचा वरदहस्त त्याच्या माथी पडला आणि तो या दुःख सागरामधून बाहेर निघाला. आपले आभार, धन्य महाराज, आपली कृपा, आपलं सामर्थ्य थोर आहे. राजा विक्रमाने अतिशय आदरातिथ्य स्वागत केलं. सद्गुरूच्या पायावरती माथा ठेवून मनोभावे वंदन केलं. सुवर्णाच्या आसनावरती बसवलं. चरण तीर्थ या ठिकाणी चरण धुतले आणि मनोभावे आदरातिथ्यानं गोरक्षनाथाची पाहुणचार केला, गोरक्षनाथाची सेवा केली.
गोरक्षनाथाचा आणि विक्रम राजाचा वार्तालाप सुरू आहे. राजा म्हणतो, महाराज बरं झालं, आपल्यामुळे माझा भाऊ मला भेटला आणि बरं झालं. गोरक्षनाथांनी हात जोडले आणि गोरक्षनाथ म्हणतात, महाराज आज्ञा द्या, आम्हाला निघायला हवं. राजा म्हणाला, आम्हाला? आपण भर्तरीला घेऊन जाणार आहात? गोरक्षनाथांनी सांगितलं, महाराज आता तर याला या दुःख सागरामधून मी बाहेर काढलेला आहे आणि हा जर इथं राहिला पुन्हा तो या संसाराच्या दुःख सागरामध्ये अडकल आणि पुन्हा त्याची हीच अवस्था होईल. त्यामुळं आपण या ठिकाणी आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. सगळा झालेला वृत्तांत. आणि या ठिकाणी राजाच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली आणि महाराजांनी बोलून दाखवलं गोरक्षनाथाला, महाराज 12 वर्षापासून आम्ही खूप प्रयत्न केले हो भर्तरीला या दुःखामधून बाहेर काढण्याचं, परंतु 12 वर्ष झाले तरीही स्मशानामध्ये राहिलेला हा भर्तरी, त्याला या दुःख सागरामधून आपण बाहेर कसं काढलं? आणि माझ्या मनामध्ये उत्कंठा निर्माण झालेली आहे की मला जाणून घ्यायचं आहे काय झाली संपूर्ण कथा. आपण कृपा करून मला सांगा. गोरक्षनाथ बसलेले आहे, राजा विक्रम बसलेला आहे. झालेला सगळा संपूर्ण वृत्तांत राजाला सांगितलं आणि सगळा वृत्तांत सांगितल्यावर राजाला हसू आलं आणि राजाला कळालं की गोरक्षनाथाचा प्रताप काय आहे. हजारो पिंगळांचं दर्शन भर्तरीला ज्यावेळेस घडवलं त्यावेळेस भर्तरी त्यांच्या विरहामधून बाहेर आला. सगळा वर्तमान राजाला कळाला आणि गोरक्षनाथाचं सामर्थ्य काय आहे हेही राजाला कळालं. आणि गोरक्षनाथांनी राजाला सांगितलं, आपण कृपा करून आम्हाला थांबवण्याचा या ठिकाणी विचार सुद्धा करू नका. आपण काय करा, आम्हाला आज्ञा द्या, आम्हाला निघायला हवं. विक्रम राजाने म्हटलं, महाराज 12 वर्षापासून स्मशानामध्ये पडून कितपत पडलेलं आहे बघा. त्या भर्तरीचं शरीर कसं झालेलं आहे, माझ्या भावाचं शरीर. कृपा करून म्हटले, आपण 6 महिने या ठिकाणी राहा आणि 6 महिने मी त्याला खाऊ पिऊ घालतो, माझ्या भावाला पंचपक्वानांचं या ठिकाणी आस्वाद देतो आणि यानंतर तुम्ही जावा. गोरक्षनाथांनी सांगितलं, राजा 6 महिन्याच्या वार्ता करू नका. पुन्हा जर या ठिकाणी भर्तरी जर राहिला आणि पुन्हा जर त्या शोकसागरामध्ये जर पडला, पुन्हा त्याला बाहेर काढणं कुणाच्याही शक्य होणार नाही. त्यामुळे कृपा करून आपण आम्हाला राहण्याचा आग्रह करू नका. राजाने सांगितलं हात जोडून, मुनीवर गोरक्षनाथा, एवढं मी आपल्या समोर विनवणी करत आहे, कृपा करून 6 महिने जर जाऊ द्या म्हणले, कमीत कमी 3 दिवस तरी आमच्याकडे मुक्काम करा, राहावा. आपली सेवा करण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे. आपली सेवा करण्याची या दासाला संधी द्या. म्हणून राजाने मनोभावे आपला माथा गोरक्षनाथाच्या चरणावरती ठेवला. राजाच्या मनामध्ये असलेलं प्रेम आणि त्याचा तो पाहुणचार गोरक्षनाथांनी जाणून घेतला. ठीक आहे म्हटले, आम्ही राहतो 3 दिवस. 3 दिवस त्या ठिकाणी राहिले. इकडं अंतपुरामध्ये 1200 राण्या. सगळ्यांना आनंद वाटला. भर्तरी आपले पतिदेव या ठिकाणी आले, पुन्हा आपला संसार सुरू होईल. थाटामाटामध्ये सगळं या राज्याला लागलेलं ग्रहण पुन्हा निघून जाईल आणि पूर्ववत आपला संसार सुरू होईल. या आशेनं सगळ्याच्या सगळ्या राण्या खुश झाल्या. सगळ्यांना या ठिकाणी आनंद वाटला की भर्तरी पुन्हा राज्यामध्ये आलेले आहेत. 3 दिवस मुक्काम झाला आणि 3 दिवस मुक्काम केल्यानंतर त्या मुक्कामाच्या काळामध्ये सगळ्या राण्यांना क्षेमकुशल वार्ता देऊन राजाने जाण्याची आज्ञा मागितली आणि सांगितलं, आम्ही आता निघतो. सगळ्या पत्नींना सांगितलं, आपला केलेला हा संसार आजपर्यंत सुख दुःखामध्ये आपल्या मी सहभागी झालो आणि आपला हा प्रवास इथपर्यंतच होता आणि आता मी निघतो. मला जायला हवं. माझे सद्गुरुनाथ माझी वाट पाहत आहेत.
आणि आपल्या या संसाराचा प्रवास इथपर्यंतच होता. आपले पतिदेव आपल्याला सोडून जायचं म्हणत आहेत. राण्यांना अतिशय दुःख वाटलं आणि त्या भर्तरीला गोरक्षनाथाला एवढ्या शिव्या देऊ लागल्या. लाखोळी वाहिली शिव्यांची हो. म्हणले कुठला मेला आहे म्हणले हा गोरक्ष. ग्रहण लागलं आमच्या राज्याला. 12 वर्षानंतर माझे पती स्मशानामधून आत्ता लोटले आणि पुन्हा हा त्यांना घेऊन जायचं म्हणतोय. गोरक्षरूपी ग्रहण आपल्या राज्याला लागलं. आणि संपूर्ण राण्यांचा विलाप त्या महालामध्ये सुरू झाला. जीवाच्या आकांताने त्या रडू लागल्या. छाती पिटून रडू लागल्या. कोणी डोकं आपटून घेते, कोणी केस उचते, कोणी धरणीवरती गडबडा लोळते. शोकसागरामध्ये बुडालेल्या त्या राण्यांचा शोक विक्रमाला पाहावला गेला नाही. परंतु त्याच्या हातामध्ये काही नव्हतं. 3 दिवस मुक्काम करून त्यांची मनोभावे सेवा करून गोरक्षनाथाला व भर्तरीला अतिशय जड अंतकरणाने राजा निरोप देण्यासाठी निघाले. राजा आपल्या समवेत आपले सरदार, आपले सैनिक घेऊन निघालेले आहेत आणि राज्याच्या वेशीपर्यंत सोडण्यासाठी गोरक्षनाथाला आणि भर्तरीला सोडण्यासाठी आले. पत्न्याचा आकांत मांडलेला आहे पत्न्यांनी. हाय दुर्दैवा, हाय परमेश्वरा, आज आमच्यावरती एवढं मोठं संकट तुम्ही उभं केलं आणि आमचे प्राणनाथ आम्हाला सोडून जात आहेत. हे दुःख आम्ही कोणाला सांगावं, कोणाकडे पाहून आम्ही जगावं. त्यांचा अंतपुरामध्ये शोक सुरू आहे. सगळ्या राज्यामध्ये शोककळा पसरलेली आहे. राजाने राज्याच्या वेशीपर्यंत येऊन दोघांना अतिशय जड अंतकरणाने निरोप दिला. ते दृष्टीमध्ये जिथपर्यंत दिसत आहे तिथपर्यंत राजा विक्रम त्यांना पाहत आहे आणि ते दृष्टीच्या आड झाल्यावर अतिशय जड अंतकरणाने जड पावलाने अवंतिका नगरीमध्ये राजा राजमहालामध्ये आले. इकडे या ठिकाणी गोरक्षनाथ आणि भर्तरी दोघे जात आहेत. गोरक्षनाथांनी वाटेमध्ये जात असताना भर्तरीवरती अनुग्रह केला. नाथ संप्रदायाची शैली, शिंगी, कंथा, कुबडी, फावडी सगळेच्या सगळे हे जे नाथ संप्रदायाचे रत्न आहेत, रत्न भर्तरीच्या हातामध्ये दिले. भगवे वस्त्र दिले. भर्तरीने राजवस्त्र काढून टाकून दिले. भगवे वस्त्र धारण केले. जोग दीक्षा धारण केली आणि नाथ संप्रदायाची दीक्षा दिल्यावर गोरक्षनाथांनी ठरवलं, राजाच्या मनामध्ये संसाराविषयी आसक्ती असलेली निघालेली आहे का, संसाराविषयी असलेली आसक्ती त्याची तशीच आहे, आपण हे पाहावं म्हणली. त्याची परीक्षा घेऊ. हातामध्ये झोळी दिली आणि सांगितलं, भर्तरी जावा म्हणले, तुम्ही अवंती नगरीमध्ये जावा आणि नगरीमध्ये जाऊन आपल्या पत्न्यांकडून भिक्षा मागून आणा आणि राजाकडून सुद्धा भिक्षा मागून आणा. बघूया म्हणले, आज आपला शिष्य खरंच संसारामधून बाहेर पडलाय का, खरंच दुःखामधून बाहेर निघालाय का, आणि संसाराच्या सागरामधून त्याला विरक्ती प्राप्त झालेली आहे का. त्याची परीक्षा घेण्यासाठी त्याच्या हातात झोळी दिली. भर्तरी हातामध्ये झोळी घेऊन, पायामध्ये पादुका नाही, काय नाही, निघाले. हातामध्ये कुबडी घेतली, कुबडी फावडे सगळं घेऊन नगराच्या दिशेने निघाले. नगरवासी पाहतायत, ज्या राजाला आजपर्यंत भरजरी वस्त्रामध्ये, डोक्यावरती मुकुट, पालखीमध्ये जाताना पाहिलेलं होतं, तो राजा आज अनवानी चालत येत आहे. हातामध्ये झोळी आहे आणि भगवे वस्त्र परिधान केलेला राजा. सगळ्या प्रजाजनांनी राजाचं हे रूप पाहिलं आणि धसकाच बसला. काय राजाची आमची अवस्था झाली. आणि राजाने जोग दीक्षा धारण केली आणि राजा जोगी होऊन आपल्या नगरामध्ये भिक्षा मागण्यासाठी येत आहे. भर्तरी नाथ, आता नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली. आता भर्तरीला आपल्याला भर्तरी नाथ म्हणायला काही हरकत नाही.
भर्तरीनाथ नगरामध्ये आले, राजवाड्यासमोर आले, अलक निरंजन अशी हाक मारली आणि अलक निरंजनची हाक पत्न्यांच्या कानावरती गेली. सगळे दूत पाहताच राजांनी पाहिलं आणि आपल्या प्राणनाथाचा तो अवतार पाहून त्यांचं दुःख अगोदरच सावरत नव्हतं सोडून गेल्याबद्दल, आणि आता हे हातामध्ये झोळी घेऊन भिक्षा मागण्यासाठी आलेले आहेत. या आल्या सगळ्या या घोळका करून भर्तरीनाथाच्या समीप येऊन थांबल्या. कोणी हाता पडलाले, कोणी पाया पडलाले. हाता पाया पडून विनंती करत आहेत, महाराज मी तुमची पत्नी, आजपर्यंत तुमची सेवा केली आणि आज आपण मला सोडून जात आहात. कृपा करून महाराज या अभागिनीवरती कृपा करा आणि आम्हाला सोडून जाऊ नका. शोक व्यक्त करू लागल्या, परंतु आमच्या भर्तरीनाथांनी एक सुद्धा ऐकलं नाही कोणाचं. आपल्या हातामध्ये असलेली फावडी उगारली, मारतो बघा आता एक एकीला, जावा म्हणले, भिक्षा घेऊन या मला वाढण्यासाठी. आता आपल्या पतिदेवाची शेवटची ही इच्छा आपण पूर्ण करावी म्हणून महालामध्ये गेल्या आणि भिक्षा आणून भिक्षा भर्तरीनाथाला वाढली. आपल्या पत्न्यांकडून भिक्षा घेतली. आपल्याच राज्यामध्ये, आपल्याच राज्यामधून एक चिमुटभर भिक्षा घेतली आणि भिक्षा घेऊन झोळीमध्ये घेऊन सगळ्यांना निरोप देऊन भर्तरीनाथ गोरक्षनाथाजवळ आले. गोरक्षनाथ सुद्धा गुप्त रूपाने होते बरं. भर्तरी काय करतोय, काय सगळा वृत्तांत होतोय आपण पाहावा म्हणून. आणि गोरक्षनाथाजवळ राजा आल्यानंतर आता राजा राहिलेले नव्हते, आता जोगी झालेले होते. आणि भर्तरीनाथाची भेट गोरक्षनाथाची झाल्यावर सगळा वृत्तांत सांगितला. आणि आता त्याच्यावरती संसारामधून मुक्त झालेला आहे. संसारामध्ये आता त्याचा जीव अडकलेला नाही आणि ज्ञानवल्लीचं दिव्य फळ त्यांनी ग्रहण केलेलं आहे. आणि संपूर्ण वृत्तांत सांगितल्यावर गोरक्षनाथाला आता पटलं की राजा जो आहे, राजा आता संसारामधून विरक्त झालेला आहे. नाथ संप्रदायाची याला दीक्षा मिळालेली आहे आणि हा संसारामधून विरक्त झालेला आहे. अतिशय आनंद वाटलं. आणि गोरक्षनाथांनी भर्तरीला आपल्या हृदयाला कवठाळलं आणि कौतुकाने हात फिरवीत म्हणाले, वत्सा बारा वर्ष तपश्चर्या करून राजाची अतिशय क्लेश अशी अवस्था झालेली होती. आणि ते दोघेही चालत, गोरक्षनाथ आणि भर्तरी चालत 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 गिरनाराच्या दिशेनं आपलं हे केली. परंतु आता इतकं वर्ष झालं त्यांचं शरीर असं अतिशय कमकुवत झाल्यामुळं राजा चक्कर येऊन पडत होता. आणि गोरक्षनाथांनी व्यानास्त्राची योजना केली आणि क्षणार्धामध्ये दोघच्या दोघं गिरनार पर्वतावर येऊन पोहोचले. भगवान श्री दत्तात्रेयांची भेट गेली. दत्तात्रेयांच्या चरणावरती दृढ अशी मिठी घातली आणि दत्तात्रेय महाराजांनी गोरक्षनाथाला जवळ बोलवलं, गळा भेट दिली. आणि दत्तात्रेय गोरक्षनाथाला म्हणतात, वत्सा माझ्यामुळं तुला या ठिकाणी तुझ्या देहाला खूप असे कष्ट झाले. गोरक्षनाथ म्हणतात, गुरुवर्य कष्ट त्यात कसले हो? आपल्या कृपेचा हात माझ्या मस्तकावर असताना अशक्य असे ते शक्य काय? आणि भर्तरीच्या मनामध्ये गोरक्षनाथाविषयी अधिकच या ठिकाणी प्रेम वाढलं, जिव्हाळा निर्माण झाला. आणि गोरक्षनाथामुळं आपल्याला दत्तात्रेयांचा सहवास लाभला. आणि गोरक्षनाथानच आपल्या या देहाला सार्थकी लावलं. त्याच्यामुळं
भर्तरीच्या मनामध्ये गोरक्षनाथाविषयी अतिशय प्रेम दाटून आलं. अशा प्रकारे नवनाथ भक्तिसाराचा 29वा अध्याय या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आणि आपण जर हा संपूर्ण अध्याय भावानं जर ऐकलेला असेल तर आपल्याला या अध्यायाचं निश्चित असं फळ प्राप्त झालेलं आहे. नवनाथ भक्तिसाराच्या 29व्या अध्यायाची फलश्रुती अशी आहे, एखाद्याला जर क्षयरोग झालेला असेल तर तो क्षयरोग बरा होईल. आणि 3 प्रकारचे ताप, दैहिक, दैविक आणि अधिभौतिक, 3 प्रकारचे ताप या तापातून मुक्त होईल. त्यामुळं साधकांना जर आपल्यावरती कृपा करून घ्यायची असेल तर नवनाथ भक्तिसाराच्या 29व्या अध्यायाचं मनन, श्रवण, पठन करा. आणि जर वाचन जरी होत नसेल तर श्रवण तरी करा. आपल्या कानावरती या कथेचे दिव्य शब्द पडू द्या. या अध्यायाची फलश्रुती आपल्याला प्राप्त होईल. अतिशय गोड आणि रसाळ असणारी हा कथा नवनाथ भक्तिसाराच्या पुढच्या अध्यायामध्ये भर्तरीचा विद्याभ्यास वर्णन केलेला आहे. आणि ती कथा आपण उद्या पाहूयात. आजचा अध्याय कसा वाटला? अशाच गोड गोड कथांचा लाभ घेण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आलेले प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम भेटतील. सबस्क्रिप्शन फ्री आहे. आजच्या अध्यायाबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. आणि श्री गुरुनाथाला वंदन करून या ठिकाणी कथा समाप्त करूया. रामकृष्ण हरी. आदेश.